चेन थॅचिंगची. तर गेल्या काही दिवसांमध्ये असाच प्रकार झाला. तो टेम्पो असा बिल्डअप होत गेला. चेन थॅचिंग खूप झालं नाही, पण वारंवारतेने एक आठवड्याभरात एखादी, लगोलग एक झाली की दुसरी, अशा करत 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 चेन थॅचिंग आमच्या जवळजवळ 8 ते 9 ना जवळपास बिल्ड होत गेल्या. आणि डिटेक्शनचं कुठल्याही प्रकारचं काही आम्हाला सक्सेस मिळत नव्हता. ते एक सांगवीची चेन थॅचिंग होती. त्याच्यामध्ये युनिट 2 ला आम्ही थोडंसं सांगितलं होतं की युनिट 1 ला डिटेक्शनच्या साठी मागे लागून जरा थोडंसं पळापळ करायला सांगितली होती. तर एकच आहे चेन थॅचिंगचं म्हणजे सीसीटीव्हीचं फुटेज. आता सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये हेल्मेट असेल तर चेहरा दिसत नाही, मात्र मुवमेंट दिसून येते. मग त्याच्यामध्ये फक्त फार ते पेन स्टेकिंग काम असल्यामुळे मुवमेंट बघायचं असेल कुठून कुठे गेला तर त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती कॅमेरांचं हे करावं लागतं. तर त्या केसमध्ये करत असताना आमचे जवळजवळ एक मला असं वाटतं 150-200 कॅमेरा, 150 ते 200 सीसीटीव्ही फुटेजेस आणि सीसीटीव्ही कॅमेरा सापडलेले. चेक तर भरपूर केले असेल, त्यातले बंद अर्धे वर्किंग नाही. प्रायव्हेट मधले त्याचं तेवढं रेझोल्युशन नसेल, त्याचं फोकस तेवढा नसेल. असं करत करत हळूहळू ते पुण्याच्या दिशेने जाताना दिसलं आणि शेवटी ते बाणेर भागामध्ये कॉन्सन्ट्रेट झालं. आता बाणेर भागामध्ये कॉन्सन्ट्रेट झाल्यानंतर जवळजवळ युनिट 1 ची टीम, त्याचा चेहरा नव्हता परंतु त्याचा पेहराव, लकब आणि गाडीची पद्धत, चालवण्याची पद्धत याच्यावरनं त्यांनी झिरो इन केलं होतं की हा माणूस असू शकेल. त्याचं लोकेशन वगैरे काय आम्हाला कळत नव्हतं. म्हणजे ओल्ड टाइम पोलिसिंग टाईप झालं. 3 ते 4 दिवस बाणेरला 24/7 थांबून राहिले, काही मिळायला तयार नाही. शेवटी असं लक्षात आलं की तिथे सुद्धा तो विशिष्ट ठिकाणी वेळी येतोय आणि चेन थॅचिंग करायचं काहीतरी त्याच्या डोक्यात दिसतंय. त्यानुसार सकाळी 7-7:30च्या दरम्यान प्रॉपर त्याचा पाठलाग आणि त्याचा आमच्या लोकांनी पुन्हा ट्रॅप लावला. कारण याच्यामध्ये काम खरं जास्त असतं. स्वप्नरंजन अतिशयोक्ती काहीच नाही मी सांगतो त्याच्यामध्ये, किंवा ते पत्रकारांना सांगण्यासाठीची भाषा पण अजिबात नाही. लिटरली असंच घडलं. ट्रॅप लावला. समोरून येताना टू व्हीलरवरती त्याची टू व्हीलर, त्याची लकब इतकी डोक्यात बसली होती. असं लक्षात आलं की समोरून माणूस येतोय तो तोच आहे. त्याला आता खाली उतरून, आमच्या मोटरसायकलवरचे 2 जवान आहेत, त्यांनी खाली उतरून त्याला पकडायचं हे शक्य नाही. तर त्याला समोर येताना डायरेक्ट त्यांनी धक्का दिला, खाली पडला आणि मग त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याचं विचारपूस वगैरे करण्यात आली. विचारपूस केल्यानंतर हा पट्टीचा चेंज असं निघाला दिसला. पण तो रडारवर का नाही आला तर तो जेलमध्ये असल्यानंतर 24ला जेव्हा बाहेर आला इतर भरपूर कामं केले त्यांनी. गाडा टाक, कुठे काही गाडीवरती जा, कुठे गिग वर्कर